कुठला शब्द कशाचा त्यात शब्द हुडकायला यावालाच माहिती. आता तुकाराम गाता चालला तरी शब्द सापडायचा नाही. अगो बाय अगो बाय अगो बाय पुढं काय 15 दिवस झालं एक गाणं ऐकते अजून अर्थ कळला नाही. बदाम बदाम खटा बदाम कवा पाकायचा आणि वाचनात गेल्यावर अर्थ तर कळू द्या. म्हणून म्हणा चूक लेकरांची नाही. इमानदारीने सांगा माय मावल्या लेकरू रडायला लागल्यावर तुम्ही त्याच्या हातात हरिपाठ देता होय गा? ये लिमच्या बाया हरिपाठ देता का ग? होय ग? होय गा? ये मागच्या हरिपाठ देता का ग? होय ग? मग काय देता ग? अजून तोंड घेऊन मोबाईल कसं करू हो तुमचं? आता तुम्ही किती चतुर्थ गेला तरी गणपती मागायचा नाही तुम्हाला. हे योग्य आहे का? इट इज करेक्ट. हे संस्कार योग्य आहेत. ही जी कार्टून दाखवणारी माय आहे ना तुम्हाला सांगते काळजी करू नका. तुमची पोरं बिघडणार नाही. बंगले बांधणार बंगले करोडो रुपयाचे काळजीच करू नका तुम्ही. पण त्यात तुम्हाला ठेवताल का नाही याची गॅरंटी आपण देऊ शकत नाही. बंगले बांधणार एवढे गॅरंटी शेड पैसा कमवायचं काय अवघड आहे. की पोरं आहेत ना म्हणजे दोघ आहेत ना हे बंगले बांधतील नाही बांधतील पण जिथं असतील तर यांचे मायबाप असतील आणि खांद्यावर धर्माची पताका असते त्याची गॅरंटी देतो. ताकद आहे आणि दैवाचं ही ताकद आहे. म्हणून सांग पैशा बरोबर संस्कृती ही जपा आणि त्यांना बरोबर नम्रता ही जपा. हे ज्याला जपता आलं ना त्याला भगवंत सापडेल. मग त्या देव जवळ आला ना निस्वार्थी प्रेम केलं ना बस काय पाहिजे. आयुष्यभर त्यानेच भार व्हायलाय. आता फक्त आपण लेकरू व्हायची वेळ आहे. नाही तर आपण लेकरू झालो ना आपली माय ऐशी काय बळ्याची जाती जगामध्ये कोणी किती मोठा झाला आपल्या आईपेक्षा मोठा होत नाही. आपली आई वारली त्यांना समजावं सुखाचा समुद्र आटला जगातलं सुख संपलं त्याची आई वारली. आई से कहो चीज जो यहाँ नहीं मिलती सब कुछ मिल जाता है लेकिन माँ नहीं मिलती. या जगात सगळं पुन्हा मिळेल परंतु माय मिळणार नाही. आपली आई वारली गावातील महिला रडणाऱ्या मुलाची समजवत घालतात बाळा नको रे रडू तुझ्या आई सारखीच आहे. पोरगं म्हणतो आई सारखी आहेस ग. आई नाही साधी गोष्ट आहे. माहेरी येताना एकच पिशवी आणतात पण माहेराहून जाताना 2 तरी न्या. त्यात पैसे नेता का? तुमची माय काय बांधून देईल याची खात्री. त्रुटीत उरलेली चपाती सुद्धा तुमची माय बांधून देते. लोणचं कुरवड्या पापड्या सांडग ऊसाची दांडकी सुद्धा देते. हरभऱ्याचा वरचा पाला सुद्धा सोडीत ती सुद्धा वाळवून देते. त्याची भाजी होती ना आंब लिंब बोर चिचा सगळं देते. तुम्हाला भेटत नाही का? पण प्रेम आहे त्यात आणि या गोष्टी तुमची मायाच करू शकते. कशी असू द्या भटकळ आहे अशिक्षित आहे पण निरागस आहे प्रेमळ आहे माय. हा धनंजय दादांनी एवढा मोठा कार्यक्रम केला याच्यासाठी नाही की आम्हाला सांगायचंय आमचं आमच्या आईवर फार प्रेम आहे. हा कार्यक्रम याच्यासाठी आहे की आम्हाला सांगायचं आहे आमची वेळ गेली आहे तुमची असेल तर जपा. वेळ भरपूर काही शिकून जाता. कौतुक वाटत धनंजय दादाचं. इतका निस्वार्थी माणूस आहे आतून बाहेरून जसाच्या तसा आहे. थोडं प्रेमळ व्यक्तिमत्व आहे ना महाराज. आता काही काही बसलेले खोट म्हणतात पाकिट त्यांनी दिलंय तुझं कामच आहे थोडंफार कौतुक करावं लागतं. हे काय रिकामी नाही आणि कोणाचं करीतही नाही. फक्त कौतुक याच्यासाठी वाटतं त्यांनी माझं कीर्तन ठेवलं म्हणून त्यांचं कौतुक करणार नाही. अहो त्यांनी आईसाठी एवढा मोठा कार्यक्रम केला म्हणून त्यांचं कौतुक करणार. कोण करतं हो कोणासाठी? आज पैसे घेऊन माणूस दारात उभा होता पण माय वाचू शकली नाही. कोरोनाने बरीच माणसं घेतली मला विनंती माय जपा. दारात उभा असलेली माय घरात जपणारी माय स्वतःचा देह जिजवणारी माय जेव्हा जाते ना तेव्हा अवस्था फार वाईट होते. नसते सघडी तुझी मा
जीव तुटका होतो बंधाचे विरती धागे संसार फाटका होतो तसतेच घरी तुझी मान जीव तुटका होतो बंधाचे विरती धागे संसार फाटका अवस्था या कुटुंबाची आणि माईचं कौतुक तुम्ही आम्ही करणारे कोण आई नावाची वाटते देवाला ही नवलाई साक्षात पांडुरंग परमात्मा स्वतःला म्हणून घेतो विठाई काय ताकद आहे महाराज आई हा शब्द माणसाला समाधान सुख आणि विश्वास देणार जपा चुकतो कुठं महाराज बायको समोर आईचा अपमान करता चार चौघ आली की आईला म्हणता तुला कळत नाही मध्ये मध्ये बोलत जाऊ नकोस राहायची अक्कल नाही तुला माणसात येत जाऊ नकोस ती माया महाराज सगळं सहन करते पुंडलिकाच्या बापाच्या कमरेत लाथ घातली बाप दारात पडला बाप आईला विचारतोय का ग रक्ताचं दूध करून यालाच पाजलंस का आई म्हणते जाऊ द्या ना हो मांडीवर होतं तेव्हा लाथा मारायचंच की आता मारल्या म्हणून काय झालं बाप म्हणतो आईच्या प्रेमाला लाज नसते म्हणतात ना ते काही खोटं नाही तेव्हाच्या लाथा निस्वार्थी होत्या आताच्या लाथा स्वार्थी जपा माय जपा हार काही नाही जमलं ना दादा तर एक विनंती आहे अपमान करण्यापेक्षा मान ठेवा नाही तुम्ही सुशिक्षित आहात तुम्ही पैसा कमवताय तुम्ही घरातले करते आहात ती घरातली म्हातारी आहे एखादी गाडी जरी घेताय ना अहो सहज विचारा आईला कुठली आवडली का तुला मी विश्वास देते ती तुम्हाला कधीच म्हणणार नाही की ही आवडली ती तुम्हाला म्हणेल मला काय कळतं रे बाळा तुला जी योग्य वाटते ती पण तुम्ही तिला विचारलं ना तिला वाटेल अजून माझ्या घरात मला मान आहे अजून माझी लेकरं मला विचारतात अहो अजून मी या घराची आई आहे अजून हे घर माझं आहे अजून मला या घरात किंमत आहे आणि हा मान तिला आयुष्य वाढवण्यासाठी मदत करेल हा विश्वास तुम्हाला देते थोडाशी जागा मनात आणि घरात माझ्या मला राहू द्या आता तुकोबाराय विनंती करताय माय तर गेली तुम्ही माईसारखे आहात मला असं वाटतं की आईच्या नंतर जर कोण बहार वाहू शकतं ना आमचा तर तुम्ही संत माया ही बापाई व्हायची ताकद कुणात तर तुम्हाला आहे हा भार तुमच्या पायी वाहतोय आणि नामस्मरणाच्या जोरावर त्या दुःखाचा डोंगर थोडासा कमी होतोय का ते पाहतोय जे काही 10-15 उठले त्यांचं काय राग पेटलं होतं काय हे जोय चालले तुम्ही बिनधास्त जा आणि घरी जाऊन झोपा तुम्ही सकाळी उठला तर तुमच्या नशिबाने नाही उठला तर मला दोष द्यायचा नाही तर तुम्ही उठचाल याची गॅरंटी मी देऊ शकत नाही त्याला 1.5 ते 2 तास या व्यासपीठाच्या समोर बसायची ऐपत नाही तो परमार्थ करतो म्हणून मी लय देव देव करतो परमार्थ हा स्थिर राहण्यात आहे स्टेबल राहण्यात आहे मन करारे प्रसन्न सकळ सिद्धीचे मोक्षात्मा हे कशाच्या हातात आहे इट्स ऑल डिपेंड युअर माइंड लक्षात ठेवा म्हणून स्थिर राहायचं
संपणार तर ते असं याच आहे, परंतु